एक सत्य घटना सांगतो. टायटॅनिक ज्या वेळेला तयार झालं, त्याची पहिली सफर निघाली. त्या पहिल्या सफरमध्ये मोठमोठे उद्योगपती श्रीमंतांनी आपापलं तिकीट बुक केलं होतं. कारण टायटॅनिकची पहिली सफर, त्यामध्ये प्रवास करण्याचा योग आपल्याला मिळावा म्हणून सर्वांची उत्सुकता होती आणि त्यासाठी भरपूर पैसे खर्च करून सगळ्यांनी तिकीटं बुक केली होती. त्यामध्ये एका शेतकऱ्यानं आपलं तिकीट बुक केलं. आयुष्यभराची सगळी कमाई त्या तिकिटाला घालवली आणि 3 मुलं आणि बायको आणि आपलं 5 जणांची 5 तिकीटं त्यानं खरेदी केली. जहाज जाण्याच्या 4 दिवस अगोदर त्याच्या मुलाला त्याच्या घरातलं पाळलेलं कुत्रं चावलं. बायको म्हणली, आता तुम्ही जावा, मी बाळाला घेऊन मी थांबते. तो म्हणला, नाही, आपण सगळ्यांचं तिकीट कॅन्सल करूया. तिकिटाचे पैसे परत न मिळणार नव्हते, तरी पण त्यानं काय केलं, 5 तिकीटं कॅन्सल केली, पैसे गेले म्हणजे खड्ड्यात, पण माझ्या बाळाला टाकून मी जाऊ शकत नाही. हताश होऊन निराश होऊन टायटॅनिकची सफर सुरू झाली. हताश निराश होऊन तो बघत बसला एका टेकडीवर. टायटॅनिकची सफर सुरू झाली, आपलं तिकीट कॅन्सल झाले. अगदी निराश होऊन घरी आला. रात्री 12 वाजता टी व्हीवर बातमी झाली की टायटॅनिक बुडाले आणि सगळे प्रवासी मृत्यू पावले. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. गेला आणि आपल्या चावलेल्या त्या कुत्र्याला त्यानं कवटाळलं. त्याला नको तितकं त्याच्यावरती प्रेम केलं. का तर तो चावला कुत्रा म्हणून ह्याचा प्रवास रद्द झाला आणि ह्याचा प्रवास रद्द झाला म्हणून ही 5 माणसं वाचली. यामुळं त्याला फार आनंद झाला. म्हणून कधीही हताश होऊ नका. जो होता है अच्छे के लिए होता है.